Hello everyone. Before this lecture we discuss about the theory related to the stress and strain, and very previous lecture we seen various formulas or important formulas that are required to solve the numericals based on this chapter having the name as simple stresses and strains. So in today's lecture we are actually going to start how to solve the numericals. Okay, the numerical number 1 or the problem number 1 is on the screen. Let us read the problem. In a tension test, a metallic rod of diameter 16 mm. So here important is what? Diameter 16 mm produces an elongation of 48 mm. So here elongation is also given as 48 mm. When subjected to 90 kilonewton load, so the magnitude of load is also given as 90 kilonewton. The length of the bar is 150 mm. So length of the bar is also mentioned in the numerical. Find modulus of elasticity. आता हा प्रॉब्लेम रीड केल्यानंतर आपल्याला पहिला काय स्टेप असते बघा. सो राईट डाऊन द गिवन डेटा. आता गिवन डेटा जर तुम्ही बघितला तर अ मेटॅलिक रॉड ऑफ डायमीटर 16 mm. सो हियर डायमीटर D is given as 16 mm. Produces an elongation of 48 mm. Elongation of 48 mm. Elongation म्हणजे काय असतं and by which letter we are going to express the elongation? आठवते का बघा. सर डेल्टा एल ने आपण इलॉंगेशन दाखवत असतो, रिप्रेझेंट करत असतो. सो इलॉंगेशन इज गिवन एज डेल्टा एल 48 mm. सो इलॉंगेशन मीन्स डेल्टा एल. चेंज इन लेंथ इज 48 mm. व्हेन सब्जेक्टेड टू 90 kilonewton लोड, लोड इज गिवन एज अ 90 kilonewton. आता लोड आपण रिप्रेझेंट करत असतो लेटर पी. आता हा जो लोड आहे तो कशामध्ये दिलेला आहे बघा, 90 kilonewton. किलोन्यूटनमध्ये दिलेलं आहे. आपल्याला काय करायला लागेल रे, तर न्यूटनमध्ये कन्वर्ट करायला लागेल. काय करायला लागेल त्यासाठी आपल्याला यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000. म्हणजेच काय 90 × 10⁻³ न्यूटन. हे त्याचं झालं न्यूटनमध्ये कन्वर्जन. द लेंथ ऑफ द बार इज 150 mm. सो अगेन वन मोर डायमेन्शन, लेंथ इज गिवन फॉर द बार ॲज 150 mm. नेक्स्ट फाइंड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये ह्या न्यूमेरिकलमध्ये काय फाइंड करायचं आहे बघा, तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ह्याचा अनादर नेम काय आहे, तर यंग्स मॉड्युलस. हे कशाने रिप्रेझेंट करतो असतो आपण, लेटर ई. इज यंग्स मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज टू बी डिटरमाइंड. आता हा आपला होता गिवन डेटा. आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते बघा, तर इफ पॉसिबल ट्राय टू ड्रॉ अ प्रॉब्लेम फिगर. म्हणजे आपल्याला अजून प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी काय करावं शक्य असेल तर आपण तिथं प्रॉब्लेम फिगर ड्रॉ करायला पाहिजे. तर मी तर डायग्राम ड्रॉ करतोय. सो दिस इज द डायमीटर ऑफ ए रॉड अँड दिस कुड बी द लेंथ ऑफ द रॉड फॉर एक्झाम्पल. अँड हियर अ फोर्स और लोड वी कॅन से इज शोन हियर. गिवन डेटा मी काय करतोय बघा, ह्या प्रॉब्लेम फिगरमध्ये दाखवतोय. द डायमीटर, suppose this is the diameter is as 16 mm as mentioned in the problem. Then load P 90 kilonewton. So here 90 × 10⁻³ Newton is the force on the left side and similar force on the right side. So 90 × 10⁻³ is the axial load applied over this rod of having diameter 16 mm. And one more dimension, that is length, is also given. So length of this bar is 150 mm. Length of the bar is 150 mm. Okay, so this is the problem figure. आता याच्यानंतर आपण काय करतो बघा, ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्यायचा. आता एकदा आपण गिवन डेटा लिहिला, प्रॉब्लेम फिगर ड्रॉ केली. आता याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जो काही पॅरामीटर आपल्याला फाइंड करायचा आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, त्याच्यापासून आपण सुरुवात करायची. The modulus of elasticity is represented by letter E. आता ह्यासाठीचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायला लागेल. यंग्स मॉड्युलस E is calculated by. आता इथे लास्ट लेक्चरमध्ये आपण सगळे फॉर्म्युलेज तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला नंबर 2 जर बघितला यंग्स मॉड्युलसचा, तर तो काय बघा, यंग्स मॉड्युलस E इज इक्वल्स टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन.
की ज्याला आपण स्ट्रेस रिप्रेझेंट करत असतो सिग्मानी आणि स्ट्रेन रिप्रेझेंट करत असतो लेटर स्मॉल ई. तर आता आपल्याला यंग्स मॉड्युलस फाइंड करायसाठी स्ट्रेसची व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे आणि त्यानंतर स्ट्रेनची व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे. आता अजून बेसिक थोडंसं घेऊया आपण. तर स्ट्रेस कसा फाइंड करायचा असतो, तर स्ट्रेस सिग्मा इज इक्वल्स टू, स्ट्रेस सिग्मा कसा फाइंड करायचा जातो, फोर्स अपॉन एरिया, दॅट इज पी बाय ए. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पी इज गिवन, पी किती आहे सांगा, लोड 90 इंटू 10⁻³ हा झाला आपला लोड इन न्यूटन, इथे लिहा युनिट तुम्ही न्यूटन, डिवायडेड बाय एरिया. आता हा एरिया कुठला घ्यायचा असतो, तर हा जो रॉड आहे ह्या रॉडसाठीचा क्रॉस सेक्शन एरिया इथे मी हॅचिंगने दाखवलेला आहे बघा, क्रॉस सेक्शन एरिया. तर हा सर्क्युलर रॉड आहे आणि सर्क्युलर रॉडसाठी क्रॉस सेक्शन एरियाचा फॉर्म्युला असतो π/4 डी स्क्वेअर. मी परत रिराईट करतो ही स्टेप. सो स्ट्रेस सिग्मा इज इक्वल्स टू 90 इंटू 10⁻³ न्यूटन इज द फोर्स डिवायडेड बाय, आता इथं याच्यामध्ये डायमीटर आपण पुट करूया. डायमीटर फॉर द गिवन रॉड इज 16 mm. सो π/4 इंटू डी किती आहे सांगा, 16चा स्क्वेअर. ओके, सो दिस कुड बी युअर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द रॉड. आता याच्यानंतर काय करता येईल बघा आपल्याला, डायरेक्ट तुम्ही ह्या व्हॅल्यू जर पुट केल्या कॅल्शियममध्ये की लोड आहे 90 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया π/4 डी स्क्वेअर, ह्या व्हॅल्यू तुम्ही जर कॅल्सीवरती पुट केल्या, हा जो एरिया असतो तो आपला कशामध्ये येतो बघा, mm स्क्वेअरमध्ये, कारण इथं जो डायमीटर आपण घेतलेला आहे तो mm मध्ये घेतलेला आहे आणि ह्या डायमीटरचा आपण स्क्वेअर करतोय म्हणून याचं युनिट काय येणार बघा, mm स्क्वेअर. ओके, आता हे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या कॅल्शियममध्ये आणि आपण जर इक्वल टू साईन प्रेस केला तर आपल्याला आन्सर याचं मिळेल 448. आता युनिट महत्त्वाचं याच्यामध्ये, न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स और लोड डिवाइडेड बाय mm स्क्वेअर इज द युनिट ऑफ एरिया. सो स्ट्रेस जो काही डेव्हलप होणार आहे ह्या रॉडमध्ये तो किती असणार आहे बघा, 448 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर हा आपला स्टेप नंबर 1 म्हणूया आपण. त्यानंतर आपल्याला फाइंड करायला पाहिजे स्ट्रेन, बरोबर, कारण आपल्याला माहिती आहे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन म्हणजे आपल्याला यंग्स मॉड्युलस मिळत असतो. तर आपण इथं स्ट्रेस फाइंड केला सिग्मा 448. आता स्ट्रेन फाइंड करायला पाहिजे ई. आता स्ट्रेन फाइंड करायचा फॉर्म्युला काय आहे बघा, तर स्ट्रेन काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, बरोबर. आता डेल्टा एल आपल्याला गिवन आहे इन द प्रॉब्लेम, डेल्टा एल चेंज इन लेंथ 48 mm, बरोबर का, आणि लेंथ इज ऑल्सो गिवन, लेंथ किती आहे बघा 150 mm. ह्या व्हॅल्यू जर इथे आपण पुट केल्या तर यू कॅन गेट द स्ट्रेन इन अ सिंगल स्टेप, दॅट इज 0.32. याचं युनिट काय येईल रे, आता काय येईल युनिट सांगा, तर डेल्टा एलचं युनिट आहे mm, लेंथचं युनिट आहे mm, तर mm ला mm कॅन्सल होईल. सो स्ट्रेन डज नॉट हॅव एनी युनिट, हे लक्षात ठेवा, स्ट्रेनला कसल्याही प्रकारचं युनिट नसतं. ओके, त्यानंतर लास्ट स्टेप आपले असणार आहे टू फाइंड द यंग्स मॉड्युलस ई. अगेन आपलं ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण, ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया व्हॅल्यू. स्ट्रेस किती आहे आपला 448, इथून घेतला मी तो. स्ट्रेन किती आहे 0.32. आता हे जर परत आपण कॅल्सीवरती पुट करून जर ह्याचं आन्सर फाइंड केलं तर ते किती येते बघा, नियर अबाउट 1.4 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. जर किलो आपल्याला नको असेल तर किती असेल बघा, वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000. सो 1400 न्यूटन पर mm स्क्वेअर इज द व्हॅल्यू फॉर यंग्स मॉड्युलस ई. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायला लागेल. ओके, माझ्या मते तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. त्यानंतर आपण डायरेक्टली गो टुवर्ड्स अगेन द एक्झाम्पल नंबर 2. ओके, एक्झाम्पल नंबर 2 ला स्टार्ट करतोय मी. रीड करूया आपण हा प्रॉब्लेम पहिल्यांदा. अ स्टील रॉड 500 mm लॉंग, सायमल्टेनियसली मी गिवन डेटा राईट डाऊन करतोय. तर स्टील रॉड आहे, त्याची लेंथ लॉंग L इज 500 mm. नेक्स्ट, अँड 20 mm बाय 10 mm इन सेक्शन. हे डायमेन्शन काय दिले रे, 20 mm बाय 10 mm इन सेक्शन. म्हणजेच काय, हा स्टील रॉड जो आहे तो सर्क्युलर नसून कसा आहे, रेक्टँग्युलर आहे. आणि त्या रेक्टँग्युलर सेक्शन आपल्याला इथं दिलेला आहे 20 बाय 10 mm चा. इथं मी डायरेक्टली जर प्रॉब्लेम फिगर जर ड्रॉ करायला घेतली
असा आपल्याला रेक्टँग्युलर सेक्शन दाखवायला लागेल ह्या स्टील रॉडसाठीचा. तर अशा पद्धतीने आपला तो काय असणार आहे बघा, स्टीलचा रॉड असणार आहे. ह्याच्यामध्ये हा जो सेक्शन आहे, क्रॉस सेक्शन ज्याला आपण म्हणूया, तो दिलेला आहे ॲज अ 20x10 mm. गेटिंग? ओके. आणि ही लेंथ आपल्याला गिवन आहे, लेंथ ॲज अ 500 mm. ओके. नेक्स्ट, सब्जेक्टेड टू अन ॲक्सियल पुल ऑफ 300 kN. म्हणजे इथं जो फोर्स अप्लाय झालेला आहे तो कुठल्या टाईपचा आहे बघा, इट इज अन ॲक्सियल, म्हणजेच अलॉंग द ॲक्सिस ऑफ द रॉड. आणि त्याचं नेचर कसं आहे बघा, पुल आहे. पुल आणि पुश आपल्याला समजतंय. पुल म्हणजे आपल्याला हे फोर्स जे दाखवायचे आहे ते कसे असणार आहेत सांगा, अवे टाईपचे किंवा बाहेर जाणारे, याला आपण म्हणतो पुल टाईपचा फोर्स. आणि आतमध्ये जर येणारे ॲरो असतील तर तो असेल पुश टाईपचा फोर्स. त्यामुळे प्रॉब्लेम रीड करताना केअरफुली करायचा. पुल टाईपचा फोर्स आहे 300 kN. आता 300 kN तुम्ही तर प्रॉब्लेम फिगरमध्ये दाखवा, पण आपण गिवन डेटा मेन्शन करत असताना ह्याचं कन्व्हर्जन प्रॉपर करूया. बघा मी इथं लिहितोय कन्व्हर्जन. क्रॉस सेक्शन एरिया पहिला लिहून घेतोय मी, 20x10 mm. हा झाला क्रॉस सेक्शन एरिया. त्यानंतर आहे तो म्हणजे काय बघा, तर लोड आपण दाखवतोय पी या लेटरना. सो पी इज गिवन ॲज 300 kN. याचं कन्व्हर्जन आपण डायरेक्ट न्यूटनमध्ये कसं करतो, तर मल्टिप्लाय बाय 10⁻³ N. तर हा काय असेल बघा आपला लोड. गिवन डेटा आपण कंटिन्यू करूया. इफ यंग मॉड्युलस इज 2 × 10⁵ MPa. आता हे महत्त्वाचं आहे. गिवन डेटा मी इथं लिहितोय. यंग मॉड्युलस ई इज गिवन ॲज 2 × 10⁵ MPa. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म्युले जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये रीड द कन्व्हर्जन, आणि हे कन्व्हर्जन जे आहे ते मी तुम्हाला पॉईंट नंबर 1 मध्येच दिलेलं आहे. तर काय आहे ते कन्व्हर्जन बघा तुम्ही, तर 1 N/mm² इज इक्वल्स टू 1 MPa. म्हणजे 1 MPa जे आहे ते कुणा इतकं असतं, 1 N/mm². म्हणजे तुम्ही डायरेक्ट ह्याचं कन्व्हर्जन काय येणार सांगा, सेम येणार आहे फॉर N/mm². म्हणजे विच इज इक्वल्स टू 2 × 10⁵ N/mm². कळते? हे तुम्हाला लक्षात आलं असेल. 1 MPa इज इक्वल्स टू 1 N/mm². म्हणजे ज्यावेळी आपल्याला मेगापास्कलमध्ये एखादी टर्म दिली असेल तिथं जास्त आपल्याला कन्फ्यूज व्हायची गरज नाही. डायरेक्टली इट इज सेम फॉर N/mm². ओके. कॅल्क्युलेट द स्ट्रेस. काय फाइंड करायचं आहे रे, स्ट्रेस सिग्मा क्वेश्चन मार्क. स्ट्रेन आपण कशाने रिप्रेझेंट करतो, स्मॉल ई क्वेश्चन मार्क. अँड इलॉंगेशन ऑफ द रॉड. इलॉंगेशन मीन्स व्हॉट, change in length, that is delta L is to be determined. म्हणजे आपल्याला इथे 3 पॅरामीटर्स, 3 थिंग्स यू हॅव टू कॅल्क्युलेट. ओके. आता प्रोसीड करूया आपण या प्रॉब्लेमकडं. गिवन डेटावरती परत एकदा मी सांगतो तुम्हाला. लेंथ ऑफ द रॉड गिवन 500 mm. क्रॉस सेक्शन एरिया 20x10 mm. इथे तुम्हाला दाखवलेला आहे मी क्रॉस सेक्शन एरिया. हा रॉड सर्क्युलर नाही आहे, रेक्टँग्युलर आहे. सो फॉर दॅट क्रॉस सेक्शन एरिया 20x10. फोर्स ॲक्सियल टाईपचा आहे, पुल टाईपचा आहे, म्हणून ह्या टाईपचा आपण फोर्स दाखवला 300 kN. त्याचं युनिट कन्व्हर्जन आपण केलं न्यूटनमध्ये. त्यानंतर यंग्स मॉड्युलस ई इज ऑल्सो गिवन 2 × 10⁵ MPa. हा जो यंग्स मॉड्युलस आहे आपल्याला मेगापास्कलमध्ये दिलेला आहे. आपण त्याचं SI युनिटमध्ये कन्व्हर्जन करत असताना N/mm² मध्ये तो सेम असतो. ओके. यू कॅन रेफर द प्रिव्हियस व्हिडिओ. त्यानंतर स्ट्रेस सिग्मा, स्ट्रेन ई आणि चेंज इन लेंथ और इलॉंगेशन ज्याला आपण म्हणतो डेल्टा एल, ह्या 3 गोष्टी आपल्याला डिटरमाइन करायच्या आहेत. ओके. अप्रोच करूया आपण स्टेप बाय स्टेप. पहिला मला स्ट्रेस काढायचा आहे. फर्स्ट नंबर स्ट्रेस सिग्मा. स्ट्रेसचा फॉर्म्युला सांगा. स्ट्रेस इज अ फोर्स अपॉन एरिया. बरोबर. फोर्स किती गिवन आहे आपल्याला, 300 × 10⁻³ न्यूटनमध्ये हा आपला फोर्स आहे, डिवायडेड बाय एरिया. आता एरिया म्हणजे काय असतो बघा, क्रॉस सेक्शन एरिया. इथं तुम्हाला दिलेलं आहे क्रॉस सेक्शन एरिया 20/10. तर हे MM मध्येच घेऊया आपण, 20/10. आता इथे युनिट काय ना सांगा, mm². बरोबर. हे 20 mm मध्ये, हे 10 mm मध्ये. ह्या दोघांचा गुणाकार केला, प्रोडक्ट घेतला तर तो काय येतो, mm² मध्ये येतो. आता हे तुम्ही कॅल्सीवरती पुट करा, तुम्हाला स्ट्रेसची व्हॅल्यू मिळून जाईल. तर सिग्मा इज इक्वल्स टू 1500 N/mm². सिंगल स्टेपमध्ये आपल्याला इथं आन्सर मिळून जाते. सेकंड, स्ट्रेन फाइंड करायचा आहे. स्ट्रेन हा ईने रिप्रेझेंट करतात, आणि हा स्ट्रेन म्हणजे काय असतं बघा, तर डेल्टा L/L.
आता ह्या स्ट्रेनच्या फॉर्म्युलामध्ये डेल्टा एल ही गोष्ट आपल्याला डिटरमाइन करायची आहे, बरोबर. त्यामुळे हा फॉर्म्युलानं आपण इथं ई पण आपल्याला अननोन आहे, डेल्टा एल पण आपल्याला अननोन आहे. फक्त एल इज आपल्याला नोन 500 mm. तर दोन गोष्टी अननोन आहेत, एक नोन आहे. आपण ह्या फॉर्म्युलानं स्ट्रेन किंवा चेंज इन लेंथ काढू शकणार नाही. पण आपल्याला गिवन डेटामध्ये यंग्स मॉड्युलस ई दिलेला आहे, तर ह्याचा आपल्याला यूज करायला लागेल. तर आपल्याला माहीत आहे यंग्स मॉड्युलस ई इज अ रेशिओ ऑफ स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. एम आय राईट. त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रेस कॅल्क्युलेट केलेला आहे, ई गिवन आहे, तर आपण स्ट्रेन इथं फाइंड करू शकतो बघा. म्हणजे हा आपला फॉर्म्युला काय करायला लागेल, कन्वर्ट करायला लागेल फॉर स्ट्रेन. सो ई इज इक्वल्स टू, हे स्ट्रेन मी इकडून येतोय तर हे ई काय होईल सांगा, इथं डिवाइडमध्ये येईल. सो स्ट्रेस डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस. ओके. इन द नेक्स्ट स्टेप स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा किती सांगा, 1500 डिवायडेड बाय ई दॅट इज यंग्स मॉड्युलस इज गिवन ॲज 2 × 10⁵. युनिट तुम्ही प्रत्येक वेळी लिहा. इथं आपल्याला सिग्माचं युनिट आहे न्यूटन पर mm² डिवायडेड बाय हा आपला यंग्स मॉड्युलस आहे, त्याचं सुद्धा आपल्याला युनिट गिवन आहे न्यूटन पर mm². म्हणजे काय होईल सांगा, आता ह्या दोन युनिट एकमेकांना कॅन्सल होऊन जातील. सो हिअर द स्ट्रेन रिमेन्स ॲज 7.5 × 10⁻³ ह्याला कुठल्याही प्रकारचं युनिट राहत नाही, युनिट गेट कॅन्सल. तर कॅल्सीवरती तुम्ही ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला स्ट्रेनची व्हॅल्यू मिळते 7.5 × 10⁻³ तर हे होतं आपलं सेकंड टर्म ई. त्यानंतर थर्ड टर्म विचारले आपल्याला डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ. आता आपण काय करू शकतो, प्रिव्हियस फॉर्म्युला यूज करायचा, ई इज इक्वल्स टू डेल्टा एल अपॉन एल. आता डेल्टा एल फाइंड करायचं, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल रे, हे एल जे आहे तिकडं मल्टिप्लाय करायला लागेल. सो डेल्टा एल इज इक्वल्स टू ई दॅट इज स्ट्रेन मल्टिप्लाय बाय एल. कळते. ओके. अजून काय करू शकतो बघा आपण आता. सो डेल्टा एल इज इक्वल्स टू स्ट्रेन आपण कॅल्क्युलेट केला, ईची व्हॅल्यू किती आहे 7.5 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय एल. एलची व्हॅल्यू किती आहे, एल इज गिवन ॲज 500 mm. एल इज गिवन ॲज 500 mm. सो डेल्टा एल इज इक्वल्स टू, आता हे मल्टिप्लाय करा कॅल्सीवरती, 7.5 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय 500. आता हे कॅल्सीवरती पुटअप केल्यानंतर आपल्याला डेल्टा एल मिळतो 3.75 mm. तर हे आपल्या काय होते बघा फायनल आन्सर्स होते. तर स्ट्रेन आपल्याकडे आहे 7.5 × 10⁻³ स्ट्रेस आहे 1500 न्यूटन पर mm² आणि लास्ट चेंज इन लेंथ जे आहे किंवा इलॉंगेशन जे आहे ते 3.75 mm असं आहे. ओके. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी न्यूमरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स देणार आहे, ते तुम्ही मूडलवरनं बघून घ्या. आणि हे एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या न्यूमरिकलसाठी जे मी तुम्हाला सेपरेट नोटबुक घालायला सांगितलेले आहे त्या नोटबुकमध्ये तुम्ही ही आत्ताची आपण जी 2 एक्झाम्पल बघितली की तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्या, स्वतः समजून घ्या आणि मग परत रिराईट करा, स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणखीन मी जे काही तुम्हाला होमवर्कला आता एक्झाम्पल देणार आहे ती सुद्धा तुम्ही ह्या ट्युटोरियलच्या नोटबुकमध्येच सॉल्व्ह करायचे आहेत. एखादं एक्झाम्पल तुम्हाला समजलं नसेल किंवा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये कसे सोडवायचे हे जर समजत नसेल तर यू कॅन आस्क मी द क्वेरी एनी टाईम. ओके. इथं आपण थांबतोय. थँक्यू.